अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येत असलेल्या वनी बेलखेडा या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहात पोळा उत्सव साजरा करण्यात आला। चिमुकल्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम स्वर्गीय गोपाल बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आले। 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा सादर करण्यात आली। चांदूर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा व स्वर्गीय गोपाल बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लहान मुलांचे मनोबल वाढवण्यासाठी एक प्रेरणादायी तान्हा पोळा उत्सव हा उपक्रम साजरा करण्यात आला। या उत्सवामध्ये गावातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला। या कार्यक्रमाला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी या कार्यक्रमाची शोभा वाढविली। या कार्यक्रमात लहान चिमुकल्यांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेली वेशभूषा तान्हा पोळा बैलजोडी दाखवून उपस्थित होते। तान्हा पोळा हा जो आहे हा भरवण्याचा उद्दिष्ट एकच का जो माझा शेतकरी वर्षानुवर्ष कष्ट करतो आणि पूर्ण देशाला पोशिंदा आहे। पूर्ण देश या शेतकऱ्याच्या भरोशावर चालतो आणि या शेतकऱ्याच्या मुलाचा सुद्धा याच उद्दिष्ट आहे की माझा वडील किती कष्टानं पिकवतो आणि त्या कष्टाचे फळ माझ्या वडिलाला मिळाले पाहिजे। त्याकरिता त्या कलाकृतीतून आम्ही हा तान्हा पोळा भरतो। माझ्या शेतकऱ्याची काय व्यवस्था आहे, विहिरीला पाणी नाही आहे, पीक आणल्यावर त्याचं आपत्तीनं पीक जाते, कुठं अतिपाऊस होते तर कुठं अतिवृष्टी होते, कधी हरडून जाते तर कधी एखादा वायबार येतो। ह्या सर्व जे समस्या आहेत ते इथं या प्रदर्शनीतून मांडल्या जातात। आमच्या गावातील जे लोक या अगोदर कार्यक्रम राबवत होते त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपण हा कार्यक्रम यामध्ये राबवतो। यामध्ये जो उत्सव साजरा करण्यात आलेला आहे, एकूण किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला? साधारणतः 150 विद्यार्थ्यांनी या वर्षात सहभाग घेतला। आपण सुरुवात केली तेव्हा फक्त 25-30 मुलं होते। या वर्षात आता 150 ते 200 मुलापर्यंत गेला आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व गावातले जे काही विद्यार्थी असतात 350-400 विद्यार्थी हे सगळे एकत्रित आणण्याचा आपण प्रयत्न करतो। ती प्रेरणा कशी काय आपल्याला आठवली? प्रेरणेतून काय नेमकं काय? खरं तर गावात ही संकल्पनाचा मागचा एक उद्देश होता की गावात मुलं फिरत असताना त्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन कालांतराने बदलत गेला। काही मुलांकडे चॉकलेट जात होतं, त्याची एक भावना होती का प्रत्येकानं आपापल्याला पैसे दिले पाहिजे, त्या पैशातून आपण काही खर्च केला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा होती। पण त्यांना आपण एकत्र करून ही जी अवेलना होती ती आपण थांबवून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुयोग गोरले, प्रमुख अतिथी घनश्याम पालीवाल, ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे PSI, सरपंच अनुपमा ठाकरे, उपसरपंच अशोक अलोने, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर कोठाळे, प्रफुल्ल नवघरे, गावचे माजी उपसरपंच रामजी कोठाळे, अरुण धाकडे, राजू काळे, पोलीस पाटील सुनील अलोने, बेलखेडा येथील पोलीस पाटील अमरभाऊ ठाकरे हे मान्यवर उपस्थित होते। या तान्हा पोळामध्ये शेतकऱ्यांची भूमिका व वेशभूषा करणाऱ्या मुलांना गावकऱ्यांतर्फे बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।